नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. इंस्टाग्रामवर आंदेकर टोळीचं स्टेटस ठेवणाऱ्यावर एमपीडीएची धडक कारवाई. मुंडवा जमीन प्रकरणात 300 कोटींचा व्यवहार, मूळ मालकांच्या वकिलांचे शीतल तेजवानीवर गंभीर आरोप. रुपाली ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीकडून महत्त्वाची जबाबदारी. फ्लाईट ठप्प झाल्यानं पत्नीचा मृतदेह ताब्यात घेता येईना, न्यूज अनकट समोर मांडली व्यथा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आंदेकर टोळीचं स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवणाऱ्या मंथन भालेराव याच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. स्टेटस पोस्ट करताच समर्थ पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती. सोशल मीडियातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून समर्थ पोलीस स्टेशनची ही मागील काही महिन्यातील 5वी कारवाई आहे. मुंडवा येथील वतनदार जमिनीच्या मूळ मालकांचे वकील अरुण सोनवणे यांनी कोर्टात शीतल तेजवानी विरुद्ध गंभीर आरोप करत तिचा 14 दिवसांचा रिमांड देण्याची मागणी केली. तेजवानीकडे कोणताही अधिकार नसताना हा व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबोटकर यांनी सांगितलं की ही जमीन 1955 पासून महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असून 1959 पासून ती बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला 2038 पर्यंत लीजवर देण्यात आली आहे. अरुण सोनवणे मुंडवा येथील सर्व नंबर 88 हिस्सा नंबर 1 ते 26 मध्ये जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी खत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली. आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे. कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14,000 रिमांड का द्यावा, त्याची कारणं काय, ती काय कारणं आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले. ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलं की बाबा ह्याच्यामध्ये 2006-07 जी पॉवर ऑफ अटर्नी केली ती पॉवर ऑफ अटर्नीचा मिसयूज करून 2025 शीतल तेजवानी आमिडेला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं. त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत. त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसच ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या पूर्व विभागाचे जम्बो कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. पुणे शहराची कार्यकारिणी तसंच समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेल प्रमुखांची कार्यकारिणी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. शहराच्या पूर्व विभागाचे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी ही यादी जाहीर केली. यात ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे विमानतळावर अनेक तासांपासून फ्लाईट्स रद्द झाल्यानं शेकडो प्रवासी अडकून पडलेत. वेळेवर माहिती न मिळाल्यानं लहान मुलं, वृद्ध आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अन्न पाण्याची योग्य सुविधा न मिळाल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले असून संतापाचे वातावरण पसरले आहे. आपल्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हडपसरहून जोधपूरला निघालेले असेच एक प्रवासी गेल्या 2 दिवसांपासून विमानतळावर ताटकळत आहेत. मात्र ना त्यांची जायची सोय झाली आहे, नाही त्यांना प्रवासाचे पैसे अद्याप परत मिळालेत. आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूयात. आपल्यासोबत काही हडपसरचे प्रवासी जे पुण्याहून जोधपूरला जायला निघाले होते. नेमकं जोधपूरला जायचं त्यांचं एक दुःखद कारण आहे. त्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांची जी पत्नी आहे ती 2 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला आहे. ती आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि हे जे आपल्यासोबत आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत यांना आता हा प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास करून त्यांच्या जी मिसेसची आहे ती त्यांना बॉडी ताब्यात घ्यायची आहे. पण गेल्या 2 दिवसापासून पाहायला गेलं तर हे या ठिकाणी पुण्याच्या विमानतळावर आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची फ्लाईट भेटत नाहीये. अनेक वेळा या विमानतळाचे जे आहे यांच्याकडून कोणतीही मदत केली जात नाहीये. आता आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या काय नेमकी परिस्थिती. काय सांगणार आपण? आज विमानतळावर 2 दिवसापासून आहेत, काय परिस्थिती आहे? कल मिल जाएगा, आज भी नहीं मिला. कल शाम को बुकिंग किया है, सबसे बुकिंग किया कल के लिए, कल भी नहीं मिला. फिर शाम को वापस बुकिंग किया तो आज भी नहीं मिला. अभी जाना अर्जेंट था, ये कल बोलते भाई कल नहीं है तो हम रात को कुछ दूसरा जुगाड़ करते. इन्होंने बुकिंग ही क्यों लिया? अगर कैंसिल था तो बुकिंग नहीं लेना था इनको, तो हम रात को ट्रेन वगैरह में चले जाते. अच्छा, कैसे गाँव को क्यों जाना है आपको? गाँव को मेडिकल इनका मिसेज का हॉस्पिटल में, हाँ इसलिए जाना था. अच्छा, आपका क्या हुआ है? आप गाँव को जा रहे, क्या प्रॉब्लम हुआ? मैसेज का डेथ हो गया है, इसलिए जाना. इसको लिए जाने के लिए मैडम का डेथ हो गया है, इसके लिए अभी जाने से कल से 2 दिन से हॉस्पिटल में बॉडी पड़ा है, कोई लेने के लिए आदमी नहीं है.
मैं इधर कल ही आया, आज ही आया, कोई कन्फर्म नहीं है अभी गांव कैसा जाएगा। पाहायला गेलं तर या प्रवाशांना आता त्यांची जी मिसेस आहे ही वारली आहे आणि तिची बॉडी तिला हॉस्पिटलमध्ये ताब्यात घ्यायची आहे आणि त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार करायचे आहेत. पण येथील या विमानतळाच्या प्रशासनानं कोणतीही मदत केली नाही. 2 दिवसापासून पाहायला गेलं तर हे या ठिकाणी आहेत आणि आता त्यांनी सांगितलं आहे की आता आम्ही 2 दिवसापासून इथेच आहोत, कोणतीही मदत केली नाही आहे. जे 60,000 रुपये विमान प्रवासासाठी भरले होते त्यांनी, तेही त्यांना या ठिकाणी मिळले नाहीत. परत आश्वासनावर आश्वासन दिली गेली आहेत. गेल्या 2 दिवसापासून त्यांना आश्वासनं भेट आहेत. आता त्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी पैसे नाहीत. आता प्रशासन नेमकं त्यांना कशा प्रकारे मदत करते हे आता आपल्याला पाहण्यात उभं राहील. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद. या बातमीसह बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे कोल्हापूर या महत्त्वाच्या महामार्गाचा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले. कोल्हापूर पुणे रस्त्याच्या प्रकल्पाला विलंब झाला असून तो कधी पूर्ण होईल असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. पुण्यातील वेस्टर्ली बायपासच्या सर्व्हिस लेनचं काम आम्ही आमच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केलं असून पुणे ते सातारा रस्त्याचं काम करण्यासाठी 6,000 कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केलाय. साताऱ्यापासून कोल्हापूर पर्यंतच्या कामाचे कंत्राट बहाल करण्यात आलंय. खंबाटकी घाटातील एक बोगदा लवकरच खुला करीत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे. पुणे महापालिकेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. पण आता महापालिका प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या सुमारे 1249 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भात बैठका घेऊन कामाचा आढावा घेतलाय. पुण्यात PMPLच्या बसमध्ये प्रवास करताना अनेकदा चालक तोंडात गुटखा, पान किंवा तंबाखू भरून ड्रायव्हिंग करताना आणि रस्त्यावर थुंकताना दिसतात. त्यामुळे रस्तेही लाल थुंकांच्या डागांनी खराब झालेले असतात. प्रवाशांना याचा मोठा त्रास होतो आणि संस्थेची प्रतिमा देखील मलिन होते. हा प्रकार आता थांबणार आहे. PMPLचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी चालकांसाठी कठोर नियम लागू केले. ड्युटी दरम्यान जर कोणताही चालक तंबाखूजन्य पदार्थ खाताना किंवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकताना तर त्याच्यावर त्वरित कारवाई होईल. पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमनगर परिसरात किरकोळ वादातून 7 जणांनी मिळून कुटुंबावर मारहाण, वीटफेक आणि तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सूर्यकांत गेनबा सोनवणे, सुनील गेनबा सोनवणे, अमित सुनील सोनवणे, सुजित सुनील सोनवणे, संकेत उर्फ सोन्या सूर्यकांत सोनवणे, रिंकू सूर्यकांत सोनवणे व सुनीता सूर्यकांत सोनवणे यांच्यावर गंभीर कलमांनुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह वेळ झाली पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.